आज आपण बनवणार आहोत सत्तूचे लाडू, म्हणजे सत्तू म्हणजे चण्याचं पीठ, त्याचे लाडू बनवणार आहे आपण हेल्दी. सगळ्यात आधी मी खजूर सोलून घेतलेले आहेत आणि ते थोडे फ्राय केलेले आहेत घीमध्ये. आता चणे सोलून घेतले आहेत मी, मार्केटमध्ये कुठे पण भेटतात चणे. आता ते चणे आणि खजूर मी फ्राय करून घेते आणि हे डिंक फ्राय करून घेतले आहे मी, आणि बदाम पण फ्राय करून घेतलेत थोडे. आणि हे आपल्या सूर्यफुलाच्या बिया आणि सीड्स, पंपकिन सीड्स, ते पण थोडे थोडे ॲड करणार आहे मी. आता इथे मी मखाने थोडेसे फ्राय करून घेते घीमध्ये, जेणेकरून ते मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होऊन जातील. तर मखाने मी फ्राय करून घेतले. हे सगळं असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बदाम, डिंक आणि मखाने आणि चणे, थोडेसे चणे रोस्ट करून घेतलेत मी आणि त्याच्या साली काढलेल्या आहेत, आणि खजूर पण रोस्ट करून घेतलेत मी. आणि थोडंसं आपल्याला नाचणीचं पीठ फ्राय करून घ्यायचं आहे, आणि वेलची पावडर ही 10 रुपीजला भेटते, ती पण त्यात मी टाकणार आहे. आता मी नाचणीचं पीठ थोडंसं फ्राय करून घेते घीमध्ये. हे आपलं नाचणीचं पीठ आहे, ते थोडंसं मी चांगलं परतून घेते. छान असं बारीक गॅसवर आपल्याला परतायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत. हळूहळू त्याचा कलर चेंज होईल, म्हणजे कळेल आपल्याला की ते फ्राय झाले व्यवस्थित. असं मी छान परतून घेतलेलं आहे, फ्राय झालेलं आहे आपलं हे नाचणीचं पीठ. कलर पण आला आहे. आता मिक्सरला सगळं बारीक करून घेणार आहे मी. ते नाचणीचं पीठ व्यवस्थित आपलं फ्राय झालेलं आहे. त्यात आपण मिक्सरमध्ये मी बदाम लावलेले, बदाम आणि डिंक ते फ्राय करून मी बारीक पावडर करून घेतली आहे. आता मखाने आणि खजूरची पेस्ट करणार आहे मी मिक्सरमध्येच. मखाने पण आणि खजूर पण ॲड केलेले आहेत मी. आता चणे म्हणजे सत्तू, चण्याची पावडर, चणे ही शरीरासाठी खूप हेल्दी आहे, त्याची पण पावडर करून घेतली आहे मी. आणि 2 ते 3 चमचे घी टाकले आहे मी त्यामध्ये, कारण की ऑलरेडी आपण फ्राय करताना पण घी ॲड केलेलं आहे. मग आता पण 2 ते 3 चमचे मोठे घी ॲड केले आहे मी. घी मी हेरिटेजचंच वापरते, दाखवले मी तुम्हाला मगाशी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी. चांगलं मिश्रण मळून घ्यायचं आहे आपल्याला हे. त्यात खजूर आहेत ना आपले मिक्सरला लावलेले, म्हणजे एकजीव होईल हे सगळं मिश्रण. थोडं गरम करून आणलेलं आहे मी, आणि सगळं एकजीव झालेलं आहे मिश्रण. हे कमीत कमी साहित्यामध्ये हे असे आपण हेल्दी लाडू घरच्या घरी बनवू शकतात. ह्याच्या आधी मी प्रोटीनचे लाडू दाखवले होते, ते कसं जास्तच हेल्दी आणि त्याचे सामान पण खूप महाग आहे. हे कमी ह्याच्यामध्ये, कमी पैशामध्ये, कमी खर्चात तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. आणि असे छोटे छोटे लाडू आपल्या मुलांना सकाळी उठल्यावर एक खायला देऊ शकतात नाश्त्याला. जर मुलं काही खायला नाही बघत, 1 किंवा 2 छोटे छोटे असे लाडू देऊ शकतात. ओविनला तर खूप आवडलेत माझ्या मुलाला, त्यांनी कालच रात्री 3 लाडू खाल्लेत टोटल, छोटे छोटे करून दिलेले मी. असे हे लाडू करून घ्यायचे छोटे छोटे. 40 एक बनले माझे हे छोटे छोटे असे लाडू. इझी अँड टेस्टी अँड हेल्दी, कमी पैशामध्ये घरच्या घरी हे असे आपण सत्तूचे लाडू बनवू शकतात. छान असे गोळे करून घेतलेले आहेत मी छोटे छोटे. व्हिडिओ माझा मुलगा काढत आहे ओविन, त्याला पण खूप आवड आहे असं मी काही लाडू बनवले तर. काही पण मी घरी असे व्हरायटीच्या रेसिपीज बनवते, तो आवडीने खातो खूप. बाहेरचं पण खातो, नाही असं नाही, पण मी बनवलेलं पण खातो तो. शरीरासाठी हेल्दी आहे बोललं तर नक्कीच खातो तो. आपण पण असं आपल्या मुलांना गोड बोलून असं काहीतरी बनवून त्यांच्या पोटात जाईल अशी आयडिया करावी. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.